ना साक्षात्कार. काय देव म्हणजे माहित नाही, साक्षात्कार म्हणजे माहित नाही, साक्षात्कार होतो म्हणजे काय ते माहित नाही. आणि लोक काहीही साक्षात्काराच्या नावाखाली काही सांगतात. मला एक दिवस म्हणाले, वामनराव चला चला. अरे कुठे चला? अहो तुम्हाला माहित नाही, त्या अमक्या अमक्या ठिकाणी एक नारळ, त्या नारळामध्ये गणपती दिसायला लागला मला. साक्षात्कार म्हणजे या मूर्खाला साक्षात्कार म्हणजे काय माहित नाही. त्या गणपतीच्या ठिकाणी आणि जरा गणपती सारखं दिसलं ना साक्षात्कार. आता मला सांगा, तो गणपती नाही, खरा जो गणपती आहे ना त्याचं वर्णन आमच्या ऋषी मुनींनी केलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे विनायक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे विनायक. आणि म्हणून हा जो विश्वाचा नायक म्हणजे विनायक, हा तुम्ही एक प्रतीक म्हणून जर त्याला मानलं तर ठीक आहे. आमचे लोक शाणेच होत नाही. हे मी परंपरेने आलेलं हे सगळं जे अज्ञान आहे, हे परंपरेने आलेलं अज्ञान आपण तसंच चालू ठेवायचं का? काही लोक असं म्हणतात, आमचे काही वाडवडील मूर्ख होते, त्याने हे सगळं केलं ते. वाडवडिलांनी मूर्ख होते असं म्हटल्यानंतर होय म्हटलं तरी पंचायत, नाही म्हटलं तरी पंचायत. मग आपल्याला मग तिसराच मार्ग स्वीकारावा लागतो. तसं नाही, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेचा सगळा प्रकारच वेगळा होता. पण हे जे चाललंय बरोबर नाही वगैरे काय ती समजूत त्यांची घालावी लागते. मला सांगायचा मुद्दा असा की आपले ऋषी मुनी, आमच्या कुठल्याही संतांनी असा लावलेला नाही कौल वगैरे प्रकार. बघा, उलट तुकाराम महाराजांनी आणि इतर संतांनी त्याच्यावर कोरडे जोडलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं ना संतांचं वाङ्मय तर कोरडे ओढलेले आहेत. पत्थराचा देव नाही तो ईश्वर, असं तुकाराम महाराजांचं एक अभंगच आहे. कळलं की नाही? मला सांगायचा मुद्दा असा, पत्थराचा देव बोलतो जेवतो, सांगती ऐकती दोघेही मूर्ख. हे कोणी सांगितलं? नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांच्याच नावावर आणि पांडुरंग भोजन करत होता आणि पांडुरंग खेळत होता वगैरे वगैरे सांगितलं जात पांडुरंग नामदेवांच्या नावावर. पण नामदेव स्वतःच सांगतात की सांगती ऐकती दोघेही मूर्ख. पत्थराचा देव बोलतो जेवतो, सांगती ऐकती दोघेही मूर्ख. आता सांगणारे तुम्हाला माहिती आहे, ऐकणारे दोघेही मूर्ख. हे मी काय सांगतोय की आपल्याला जर हे आपलं राष्ट्र अमेरिकेच्या पुढे, सर्व राष्ट्रांच्या पुढे न्यायचं असेल, या सगळ्या अंधश्रद्धा आपल्या पहिल्या गेल्या पाहिजे. या अंधश्रद्धेवर माझा का राग आहे? याचं कारण, अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे आपण दैववादी बनतो, आपण प्रारब्धवादी बनतो, आपण प्राक्तनवादी बनतो, आपण नशीबवादी बनतो. आणि तो जो काही कौल देतो त्याच्यावर आपण अवलंबून राहतो. चांगल्या चांगल्या नोकऱ्या आलेल्या, परत मला एकाने सांगितलं की चांगला कॉल आलेला हो नोकरीचा, हा गेला, याला कॉल कुठे आला? हा त्यावेळेला गावाला होता आणि कॉल आला नोकरीसाठी. यांनी जाऊन लगेच देवळात गेला, पूजा सांगितलं, कौल लावा. मी जाऊ की नको? कौल दिला, नको, गेला नाही, नोकरी गेली. मी काय सांगतोय, साध्या साध्या गोष्टीला तुम्ही जाऊन कौल लावता. बरं कौल तरी कोण देतो आहे, कसा देतो आहे, आता तरी विचार करतो आपण. ते सांगायचा मुद्दा असा की हे जे सगळं चाललेलं आहे ते जीवनविद्येला मान्य नाही. मग जीवनविद्या जे सांगतं ते तुमच्या भल्यासाठी सांगतं. जीवनविद्या सांगते तुम्ही फक्त दोन गोष्टी करा, लव, वर्क, ब्लेस ऑल. फक्त दोन गोष्टी, दुसरं काहीही करण्याची गरज नाही. कळलं की नाही? आनंद वाटा वाटा आनंद लुटा, हे जे मी सांगतो ना, लव वर्क करताना आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. काम करताना काम करताना काम करताना आनंद वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे.
तुम्ही कसं हो शक्य? तुमचं कामामध्ये जर एकाग्रता झाली, कामामध्ये तुमचं चित्त स्थिर झालं, तर तुम्हाला कामाचा आनंद मिळतो. काय गंमत आहे, कुठलाही जगातला आनंद हा मन ज्यावेळेला एके ठिकाणी स्थिर होतं तेव्हा मिळतो. अहो जास्त लांब कशाला? सिनेमा तुम्ही पाहताना, साधं सिनेमा तुम्ही पाहता, सिनेमा पाहताना तुमचं मन त्या ठिकाणी स्थिर झालं तर तो सिनेमा तुम्हाला आनंद देईल. मग सिनेमा पाहता 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 आणि तुम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं, वडील तुमचे सिरियस, आता तुम्हाला तो सिनेमा गोड लागेल? कारण तुमचं मन त्या सिनेमाच्या ठिकाणी नाही. तुम्ही आता काळजी करायला लागला, लगेच उठून गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल, आणि काही उठून पण जातील लगेच. काही म्हणते जरा जाऊया म्हणते, काही इतक्यात काही मरत नाही ना, बघूया जरा. निर्णय तरी प्रतिक्रिया करतील, व्यक्ती तितक्या प्रकृती. सांगायचा मुद्दा असा की तुमचं मन जर त्या सिनेमाच्या ठिकाणी स्थिर झालं नाही, तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्हाला सुख मिळणार नाही. मन हे एके ठाई स्थिर होता, मग काय सुख निज सुखा असं म्हटलेलं आहे. मग काय उणे निज सुखा असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की मन जर एके ठिकाणी स्थिर झालं तर तुमच्या सुखाला पारावार नाही. म्हणून हे जर मन तुमचं कामाच्या ठिकाणी स्थिर झालं तर कामच तुम्हाला आनंद देईल. आता हे मोठमोठे सायंटिस्ट बघा, मोठमोठे सायंटिस्ट, ह्या सायंटिस्ट लोकांनी जे शोध लावले, ते शोध आज आपल्याला मोबाईल बघा, मोबाईल फोन म्हणतात ना, ते काय सुंदर शोध आहे की बा कुठे जरी आपल्याजवळ एक मोबाईल असेल आणि आपल्या कुठे असेल तिकडे लगेच तू सांगू शकतो, बाबा मी आमच्या ठिकाणी, तुम्ही काळजी करू नका. तर ती घरामध्ये काळजी करत बसणार ना. आज किती व्यवस्था झाल्या, कुठे अडचण निर्माण झाली, कुठे मोठा इंजर झाला, कुठे काय, लगेच मोबाईल घेऊन तुम्ही मदत मागू शकता. केवढी सोय आहे मोबाईलची. आज मोबाईल म्हणजे नेसेसिटी झालेली आहे, ती काय चैनीची वस्तू राहिलेली नाही. टेलिफोन ही चैनीची वस्तू राहिलेली नाही. पण नुसते आकडे फिरवायचे आणि लांब बोलायचं, अगदी अमेरिकेपर्यंत, इंग्लंड, अमेरिका, चीन, कुठेही नुसते आकडे फिरवायचे आणि बोलायचं. काय शोध आहे. मला खरा सगळ्या ह्या शोधाचं मोठं आश्चर्य वाटतं. आकडे फिरवायचे आणि बोलायचं. काय शोध आहे, काय शोध आहे. मी बायकोला नेहमी सांगतो, माईना, ते आकडे फिरवायचे आणि बोलायचं, काय शोध आहे. मला मोठं कौतुक वाटतं त्याचं. हा शोध ज्याने लावला त्याला तो शोध लावताना किती मेहनत झाली असेल, त्याला किती उपवास पडले असतील. त्याने उपवास केले नाहीत, नाही आमच्याकडे उपवास करतात. संकष्टीचा उपवास म्हणजे तुम्हाला माहिती असेल. संकष्टीचा उपवास म्हणजे चंद्राचं दर्शन झाल्याशिवाय जेवण जेवायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही. आणि चंद्र सुद्धा त्या दिवशी असा हट्टी की तो दिसायलाच तयार नाही. बायको आपली बघताय चंद्र काय येत नाही. काही बायका हुशार असतात. आमच्याकडे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये एक पर्याय दिलेला असतो. मग ते काय करतात, असं काहीतरी पाटी बिटी घेतात, चंद्र काढतात, चला हे उपास. मग सकाळी फराळाचं चांगलं काव मारायचा तो वेगळाच भाग. असो, असले उपास नाही त्यांचे उपास म्हणजे असे की त्यांना उपास घडायचा. एक सायंटिस्ट, आईन्स्टीन किंवा न्यूटन, मला नक्की माहित नाही,
किंवा सर्व सायंटिस्टची हीच गत आहे. त्यांनी सांगून ठेवलेलं असतं की मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, माझ्या कामाच्या वेळेला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, जेवण आणून तिकडे ठेवायचं, जायचं आणि 2 वाजता किंवा 1:30 वाजता आणून ठेवायचं आणि नंतर 2:30 वाजता घेऊन जायचं त्याला. तो आता सांगितल्याप्रमाणे डिस्टर्ब करायचं नाही. तो त्यांचा जो कोण असायचा, बायको म्हणा कोण आहे, ते ताट आणून ठेवायचे आणि 2:30 वाजले की घेऊन जायचे. ते ताट तसंच जेवलाच नाही हा का, तर तो त्या कामामध्ये इतका रमला होता, तो इतका रंगून गेला होता की त्याला ते जेवणाची त्याला शुद्धच नाही. ते ताट कधी आलं आणि ते कधी गेलं पत्ताच नाही. मी का सांगतो आहे, हा उपास तो उपास किती फरक आहे, किती फरक आहे. आमच्या ह्या सायंटिस्ट लोकांनी जे शोध लावले त्याचा जगाला उपयोग झाला, त्याचा जगाला उपयोग झाला. आणि तुम्ही जर गुहेत जाऊन बसला आणि ध्यान करत बसला, तो उपयोग कोणाला? तुम्हाला स्वतःला उपयोग नाही, तुमच्या कुटुंबाला उपयोग नाही, तुमच्या समाजाला उपयोग नाही, राष्ट्राला उपयोग नाही, कोणालाच उपयोग नाही. मला सांगायचा मुद्दा असा, तुम्हाला समाधी लावायचं ना, काम करताना लावा. काम करताना असं काम करा, असं काम करा, असं काम करा की तुमची समाधी लागली पाहिजे, तुमची समाधी लागली पाहिजे. कळलं की नाही? अशी ज्यावेळेला तुमची समाधी लागेल ना, तर त्या कामातून तुम्हाला आनंद मिळेल, त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. कारण आनंद हा जो रंग आहे, हा रंगच आगळा आणि वेगळा आहे. आनंद हा जो रंग आहे, हा रंगच आगळा आणि वेगळा आहे, म्हणून त्याला पांडुरंग म्हणतात. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे